मुंबईमध्ये ज्या पद्धतीने ठाकरे गटाने बहुतांश जागा जाहीर केल्या आहे, काँग्रेसला एक जागा येण्याची शक्यता आहे, पण राष्ट्रवादीच्या वाटेला ईशान्य मुंबईची जागा येणे अपेक्षित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हक्काची जागा ईशान्य मुंबई ही आहे आणि तिथून आमच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव या आजही फॉर्म भरायला तयार आहेत आणि लढायला तयार आहेत. परंतु आमचा मित्रपक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षाने 4 जागा ज्या काही मुंबईतल्या जाहीर केल्या आहेत त्याच्यात आमची जागासुद्धा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आमची विनंती राहील आमच्या मित्रपक्षाला की तुम्ही जी ईशान्य मुंबईची सीट दिली आहे तिथे राखी जाधव लढायला इच्छुक आहे आणि ती जर तुम्हाला देता येत नसेल तर मध्य जी दक्षिण मुंबई आहे म्हणजे तिथे आमचे निलेश भोसले किंवा मी स्वतः आम्ही लढू शकू ना. आमच्याकडे काही उमेदवार नाही आहेत मुंबईत असं नाही आहे. मला हेच म्हणायचं है कि शिवसेनेची ताकद निश्चितच. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आमच्यापेक्षा जास्त आहे, आम्ही ते नाकबूल करत नाही, परंतु आमची हक्काची जागा जी आहे ती मुंबईमध्ये गेली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईचं युनिट आणि मुंबईचे कार्यकर्ते हे खूपच नाराज आहेत आणि त्यांनी वारंवार पवार साहेबांपुढे, जयंत पाटील साहेबांपुढे आपली नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे। इथे काल ते धरणंसुद्धा मुंबईच्या लोकांनी दिलेलं आहे आणि मला असं वाटतं आमच्या मित्रपक्षाने याचा विचार करावा की तुम्ही 4 सीट्स आणि काँग्रेस जर 2 सीट लढवणार असेल, 6 मुंबईच्या जर महाविकास आघाडी लढवणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची जी सीट आहे ती आम्हाला मिळणं आवश्यक आहे। आमच्याकडे उमेदवार आहे आणि निश्चितच त्याचा विचार फेरविचार आमच्या मित्रपक्षांनी करावा अशी मला त्यांना विनंती करायची। सवाल यही है कि क्या आपको मुंबई में से एक भी सीट एनसीपी के खाते में नहीं आ रही है? अगर वो देने को तैयार नहीं तो ऐसे में आप लोग निर्दलीय चुनाव में लड़ने के लिए तैयार हैं, इंडिपेंडेंट भी फॉर्म भरेंगे? नहीं, मुझे लगता है कि हम लोगों ने अगर इतनी उनको मिन्नतें करने के बाद अगर वो देते हैं तो ठीक है, नहीं तो फिर मैत्रीपूर्व लड़ने के लिए भी मुंबई में विचार हो सकता है। मुझे लगता है हमारी रिक्वेस्ट रहेगी, पवार साहब को भी रहेगी, जयंत पाटिल साहब को भी रहेगी कि मुंबई के ऊपर इतना अन्याय होना अच्छा नहीं है। हमारी ईशान्य मुंबई की सीट हमने मांगनी ही चाहिए और शिवसेना ने हमें देना चाहिए। भला ही उन्होंने डिक्लेयर किया है लेकिन अभी तक फॉर्म किसी ने भरा नहीं है। तो एक सीट मुंबई की हमारे ऊपर अन्यायकारक ये जो हो रहा है, हमारी सीट ज़बरदस्ती से ली जा रही है, वो नहीं है। राष्ट्रवादी कांग्रेस की जो ताकत है वो हम लोग इस और तीनों पार्टी अगर साथ में लड़ेंगे तो हमारी जीत हो सकती है और जीत के लिए ही हम लोग लड़ेंगे। और अगर ईशान्य मुंबई नहीं तो मध्य मुंबई हमें देने के लिए हम उनको रिक्वेस्ट आज भी विनंती कर रहे हैं। शिवसेना बार-बार आपको लगता है कि शिवसेना की ताकत है, उस ताकत की ज़बरदस्ती पे आपको दबाने की कोशिश कर रहे हैं, वो आपको एक भी सीट देने को तैयार नहीं? जी देखिए, वो क्या कोशिश कर रहे हैं उसके बारे में शिवसेना ही बता सकती है, मैं उनके बारे में कुछ नहीं बताऊंगी। लेकिन हमारी हक की जो सीट है वो हमें मिलनी चाहिए, इतनी ही हमारे मित्र पक्ष के लिए हम लोग रिक्वेस्ट करेंगे। चुनाव लड़ने को तैयार? अरे हमारे पास उम्मीदवार है ना, राखी जाधव मुंबई के अध्यक्ष है, वो ईशान्य मुंबई से लड़ सकती है। फिर मध्य मुंबई में हमारे निलेश भोसले है, वो लड़ने के लिए इच्छुक है। हमारे पास उम्मीदवार नहीं, ऐसा नहीं है। आपने कहा आप भी लड़ सकते हैं? नहीं, अगर वो निलेश भोसले तैयार नहीं होगा तो मैं स्वयं, मैंने 35 साल झोपड़पट्टियों में, झुग्गी झोपड़ियों में काम किया है और जो शिवसेना के उम्मीदवार है उनसे हम लोग कुछ कम नहीं है। नाही, हेच मराठीमध्ये जर आता सांगलीच्या जागेवरतून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आणि त्यासोबत मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतंही प्रतिनिधित्व दिलं जात नाहीये, त्यामुळे मग मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती तुमच्याकडनं केली जाणार? याच्यात कुठलंही भांडण किंवा रस्सीखेच असं म्हणता येणार नाहीये। मुंबईची हक्काची सीट ही मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायलाच पाहिजे असं आमचं मागणं आहे आणि ती जर मिळाली नाही तर मैत्रीपूर्व लढायला आम्ही तयार आहोत। ईशान्य मुंबई जर द्यायला तयार नसतील तर त्यांनी आम्हाला दक्षिण मुंबई द्यावी, तिथे आमचे निलेश भोसले तयार आहेत आणि ईशान्य मुंबईमध्ये आमच्या मुंबईच्या अध्यक्ष राखी जाधव यासुद्धा लढू शकतात। त्यामुळे आमच्याकडे उमेदवार नाही असा गैरसमज नसावा। आम्ही लढायला पूर्ण ताकदीनिशी तयार आहोत आणि आमच्या मित्रपक्षांनी याची दखल घेतली पाहिजे। चव्हाण अपक्ष म्हणून इलेक्शन लढताना आम्हाला पाहिजे। थँक्यू।
अपक्ष वगैरे नाही, राष्ट्रवादी काँग्रेसकडनंच लढणार आम्ही आणि आमची हक्काची सीट मागणार. मग पक्षश्रेष्ठींचा आदेश तुम्ही मान्य करणार का? निश्चितच मान्य करणार. आमचे पक्षश्रेष्ठी निश्चितच ही मागणी करतील की आमची जी एक हक्काची सीट आहे ती आम्हाला मिळायला पाहिजे. ओके, थँक्यू.